नमस्कार. एकाच वयाची 2 लहान मुलं आपल्या पालकांसोबत क्लिनिकला आली. 2 दिवसांपूर्वी काहीतरी थंड खाण्यापिण्यात आलेलं आहे, त्यामुळे घसा दुखतोय, खोकला झालाय, ताप येतोय. दोघांना तपासल्यावर कळलं की दोघांनाही टॉन्सिलायटिस झालाय. दोघांचेही टॉन्सिल्स सुजलेले आहेत, लाल झाले आहेत, त्यामुळे गिळताना त्रास होतोय, खोकला झालाय आणि त्या इन्फेक्शनमुळे तापसुद्धा येतोय. समान वयाचे समान डायग्नोसिसचे पेशंट्स, त्यांच्या मुख्य आजाराची लक्षणं ही सारखीच आहेत, पण त्या 2 पेशंट्समध्ये काही फरक दिसतोय. एक जो पेशंट आहे, जेव्हापासून त्याला टॉन्सिलायटिस झालेला आहे, अगदी डल झालाय. आई वडील सांगतात की जेवायला सुद्धा उठत नाही, सारखा पडून असतो, मलूल पडलाय, मस्ती करत नाही, खेळत नाही, त्याची एकंदर ॲक्टिव्हिटी ही खूप डल झाली आहे, खूप अशक्तपणा आलेला आहे. आणि त्याच डायग्नोसिसचा, त्याच वयाचा दुसरा पेशंट मात्र काहीतरी वेगळंच दाखवतोय. त्याची ॲक्टिव्हिटी एकदम नॉर्मल आहे, तो नेहमीसारखा खेळतोय, तो अभ्यास करतोय, तो शाळेत जातोय, त्याला ताप येतोय, त्याला खोकला आहे, त्याचाही घसा दुखतोय, परंतु त्याची ॲक्टिव्हिटी मात्र नॉर्मल आहे, तो डल झालेला नाही, त्याला विकनेस आलेला नाही. आता मला सांगा, टॉन्सिलायटिसच्या प्रमुख लक्षणांची आपण दखल घेतली, घसादुखी, ताप, खोकला या सगळ्यांची नोंद घेतली, पण मग आपलं हे शरीर हे एक्स्ट्राचे जे सिम्पटम्स दाखवतंय त्याची नोंद घेणं गरजेचं आहे का? आजारासोबत ॲक्टिव्हिटीमध्ये जो हा फरक पडलेला आहे त्याच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे का? 2 मित्र ऑफिसच्या पार्टी निमित्त बाहेर जेवले. दुसऱ्या दिवशी उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत, मळमळ होतेय, पोटात दुखतंय. थोडक्यात दोघांनाही फूड पॉयझनिंग झालं. फूड पॉयझनिंगची प्रमुख लक्षणं जी आहेत ती या दोन्ही पेशंट्समध्ये सारखीच आहेत. पण एक पेशंट म्हणतोय, जेव्हापासून हा त्रास सुरू झालाय डॉक्टर, माझी तहान पूर्ण गेली आहे, मला पाण्याकडे बघवत सुद्धा नाही. आणि दुसरा पेशंट म्हणतोय, जेव्हापासून मला ही उलटी मळमळ सुरू झाली आहे ना डॉक्टर, थंडगार पाणी घोट 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 पीत राहावं असं मला वाटतंय. आता मला सांगा, कारण एक, त्रास एकच प्रकारचा आणि प्रमुख लक्षणे सुद्धा सारखीच, पण पुन्हा तहानेमध्ये झालेला हा जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे का? आपण हे घरात सुद्धा बघतो. आई सांगते, माझा मोठा आहे ना, त्याला कुठलाही त्रास झाला, काही आजार झाला तरी त्याचं खाणं काही कमी होत नाही, तो जेवण मागून घेतो आणि पोटभर जेवतो. पण माझी ही छोटी आहे ना, जरा जरी आजारी पडली तरी जेवण बिलकुल घेत नाही, नकोच म्हणते. तिच्या मागे मागे पळावं लागतं की 2 घास खा, ताकद येईल, पण ही अन्नाला स्पर्श सुद्धा करत नाही. एका व्यक्तीची भूक आजारपणात अगदी नॉर्मल आहे आणि एका व्यक्तीची भूक आजारी पडल्यापासून अगदी गायब झाली आहे. किंवा बायको नवऱ्याबद्दल सांगते, डॉक्टर मला इतकी आजारपण होऊन गेली, पण मी स्ट्रॉंग आहे, मी कशालाही घाबरत नाही. आणि ह्यांना मात्र साधी सर्दी जरी झाली तरी इतकं टेन्शन घेतात तब्येतीचं, सारखं विचारत राहतात कशामुळे झाली असेल, काही दुसरा त्रास निघेल का, आपण इन्व्हेस्टिगेट करून घ्यायचं का. एक पेशंट बघा आजारपणामध्ये अगदी नॉर्मल आहे आणि दुसरा पेशंट मात्र आजारी पडला की त्याची काळजी, चिंता, भीती ही इतकी वाढते. आजारपणातल्या प्रमुख लक्षणांसोबत आपल्या मनस्थितीमध्ये हे जे महत्वाचे बदल होत आहेत त्याच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे का? एक पेशंट सांगतो, डॉक्टर मला ताप आला की मला कॉन्स्टिपेशन होतं, तापाचं कारण काही असू दे, ताप आला की माझं पोट साफ होत नाही. एक बाळ असतं, त्याला कुठलाही आजार झाला की नुसतं किरकिर करतं, चिडचिड करतं, रडारड करतं आणि उचलून घ्यायला सांगतं. किंवा काही पेशंट्समध्ये काही प्रकारचा त्रास झाला, आजार झाला तरी लघवी ही गरम असते किंवा खूप जास्त डार्क कलरची होते. आजारपणात त्या त्या आजाराची प्रमुख लक्षणे बहुतांश सगळ्या पेशंट्समध्ये सारखीच दिसतात. आम्ही जेव्हा मेडिकलचा अभ्यास करतो तेव्हा पाठ्यपुस्तकात सुद्धा त्या त्या डायग्नोसिसच्या खाली ही प्रमुख लक्षणं लिहिलेलीच असतात. पण इतर काही महत्त्वाची लक्षणे आपल्या शरीरात दिसत असतात. आपल्या भुकेमध्ये होणारा बदल, आपल्या तहानेमध्ये होणारा बदल, स्टूल्स, युरिन, आपल्या घामामध्ये होणारा बदल, आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये, आपल्या मनस्थितीमध्ये होणारा बदल, हे सगळे बदल हे प्रत्येक माणसागणिक, प्रत्येक व्यक्तिगणिक, प्रत्येक शरीरागणिक वेगवेगळे असतात.
प्रत्येक आजाराची, प्रत्येक डायग्नोसिसची प्रमुख लक्षणं ही पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा बॉडी काहीतरी सांगतेय, हे काही महत्वाचे सिग्नल असू शकतात का? ही सगळी जी अतिरिक्त लक्षणे आहेत, जी प्रत्येक शरीरातली वेगवेगळी आहेत, आपल्याला ह्या अतिरिक्त ठळक लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे का?